मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार या गावामधील जलसाठे कोरडे ठाक झालेत। त्यामुळे जवळा बाजार येथे राहत असलेल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। टँकरचं पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडतीये। याचा आढावा घेतलाय माधव दीपकेनं। मार्च महिना सुरू झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आता पाणी टंचाईचा झळा जाणू लागले आहेत। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार या ठिकाणी आहे। या ठिकाणी जवळा बाजारच्या गावामध्ये 70%हून अधिक भागामध्ये पाणी टंचाई जाणवत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता येथील मित्रमंडळ असो या जे काही इथले कार्यकर्ते पदाधिकारी असतात त्यांच्या वतीनं हे टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवलं जाते आणि हेच पाणी घेण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांची मोठी गर्दी होत असते। कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि या ठिकाणचे जे काही पाण्याचे सोर्स आहेत, पाण्याचे जलस्रोत आहेत ते पूर्णपणे कोरडे आहेत, पूर्ण आटून गेले आहेत आणि प्यायला तर पाणी लागते, वापराय पाणी लागते। आणि हेच लक्षात घेता नागरिकांची मोठी तारांबळ होत होती। येथील जे उपसरपंच आहेत त्यांच्या वतीनं टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवलं जाते। सरकारनं पाणी पुरवठा व्हावा यासाठी या ठिकाणी नळ योजना सुरू केली, परंतु ती अद्यापही सुरू झालेली नाहीये। नागरिकांना ते पाणी मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागते। भर दुपारी सुद्धा हेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण नागरिक फक्त आणि फक्त पाणी मिळावं यासाठी दिवसभर या ठिकाणी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळते। लहान मुलं असो, महिला असो यांची दिवसभर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असते आणि सरकारनं या संपूर्ण पाणी टंचाईची जी परिस्थिती बघावी आणि कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। माधव दीपके, एबीपी माझा, जवळा बाजार, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।